डोंबिवलीच्या भागामध्ये एक्सप्लोरेशन राईट्स दिले, तर ते देखील आयर्न ओरच्या मायनिंग मध्ये येण्यामध्ये इच्छुक आहे, त्याची देखील विनंती आजच्या दिवशी मी आपल्या माध्यमातून करू इच्छितो। आज या सर्व गोष्टी फेरोलाइज क्लस्टरच्या संदर्भामध्ये असेल, इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्सच्या संदर्भामध्ये सन्माननीय सर्व उपस्थितांच्या माध्यमातून मी विनंती करतो की आपण हे कराल आणि रोजगाराच्या दृष्टीने चांगली अशा संध्या उपलब्ध करून देणार। माझ्या पहिले इथे सदनाचे ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पटोले बोलत होते आणि नक्कीच आज कृषी या विषयावर पुरवणी मागण्या सादर करत असताना मागच्या 2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये महायुतीच्या माध्यमातून अतिशय अमूलाग्र बदल खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्रासाठी करण्यात आले आणि शेतकऱ्यांसाठी कृषी सन्मान योजना असेल, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी असेल, किंबहुना जोडधंदा म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांना 7 रुपयाचं अनुदान असेल, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना असेल, किंबहुना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी कुटुंबामध्ये 2 महिलांना 1500 रुपये प्रमाणे वर्षाचे 18,000 अशा 2 महिलांना मिळून आमच्या बहिणींना मिळून 36,000 आणि कृषी सन्मान निधीचे 12,000 असे 48,000 रुपयाची थेट मदत ही नक्कीच आपल्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना झाली आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना नक्कीच चांगले दिवस पाहण्याची देखील एक संधी आपल्याला मिळाली आहे। आज महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दृष्टीने वैनगंगा ते नळगंगा हा नदी जोड प्रकल्पाची देखील मुहूर्तमेढ त्या निमित्ताने होताना आपल्याला पाहायला मिळते। त्या माध्यमातून विदर्भातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये हरित क्रांती येऊन इथे शेतकरी येणाऱ्या काळामध्ये अजून समृद्ध होण्याच्या दृष्टीने हा नदी जोड प्रकल्प देखील अतिशय महत्त्वाचा आहे। कापूस आणि सोयाबीनचा कास्तकार अडचणीत आल्याने अनुदान त्या निमित्ताने आपण 5,000 रुपये हेक्टरी प्रमाणे 10,000 रुपयापर्यंत दिलं, ते देखील अतिशय स्वागतार्थ बाब नक्कीच आहे। जीएसटीचा मुद्दा विरोधकांनी निवडणुकीमध्ये उचलला, पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना जर ग्रामपंचायतच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून जर खतं आणि फवारे मिळाले, जर प्रोव्हाइड करण्यात आले तर त्यांना जीएसटी माफ आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या ह्या जीएसटी जर आपल्याला खतावर आणि फवाऱ्यावर जर माफ आहे, त्यासाठी त्यांनी जर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज केला, ही बाब अजूनही लोकांपर्यंत गेलेली नाही आहे आणि त्यासाठी सरकारने विशेष करून कृषी विभागाने विशेष प्रयत्न करून येणाऱ्या समोरच्या हंगामाच्या पहिले सर्व शेतकऱ्यांची जी मागणी आहे प्रत्येक गावामध्ये ती फवारण्याच्या आणि खताच्या संदर्भामध्ये जीएसटी त्यांना माफ करून घेण्याच्या संदर्भामध्ये जर केली तर नक्कीच त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना हा मिळू शकतो। आज अपेक्षा हीच आहे की सोयाबीनच्या शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा। सीसीआयचे मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही सेंटर्स हे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये उघडण्याची गरज आहे, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला कापूस चांगल्या दरामध्ये या सीसीआयच्या सेंटरला मिळेल। त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या कडून कृती ही अपेक्षित आहे। इथे मोठ्या प्रमाणामध्ये एक विशेष करून बाब आपल्या माध्यमातून लक्षात आणून द्यायचे अध्यक्ष महोदय की एपीएमसी कळमण्याची आहे। या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जे काही आपले संत्रा उत्पादक आणि मोसंबी उत्पादक शेतकरी आपला फळ तिथे देतात, त्यांना 100 किलोचा काठ 1 टनाच्या मागे तिथचे व्यापारी कापून घेतात। पणन महासंघाने त्या संदर्भामध्ये ताकीद तिथे दिली असताना देखील सातत्याने कित्येक वर्षापासून हा अवैध प्रमाणामध्ये काठ कापण्याचं गैरकृत्य हे कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती जे व्यापारी करतायत त्यांना तात्काळ स्वरूपामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना या अवाजवी अवैध अशा वसुलीपासून वाचवावं अशी देखील विनंती आजच्या दिवशी मी आपल्या माध्यमातून सरकारला नक्कीच करतोय। आज या सर्व संदर्भामध्ये ज्या पुरवण्या मागण्या
सरकारने सादर केले आहे त्याला सर्वांना समर्थन करत येणाऱ्या या